अहो एवढा मोठा वनवास झाला हो, एवढा वनवास झाला, पण सीतामय्याच्या तोंडामधून एक सुद्धा शब्द बाहेर पडला नाही. त्याला म्हणतात कुलवान श्री आणि त्याला म्हणतात पतिव्रता श्री महाराज. कुलवान श्रीचे लक्षण आहेत महाराज. सीतामयीने जंगलाच्या दिशेने वाटचाल केली महाराज. चित्रकूटावरती जाऊन राहिले. भरत निघाला महाराज, भेटीसाठी निघालेला आहे. भरत ज्या ज्या ठिकाणी माझ्या प्रभूचे पाय लागले नाही त्या त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घालावं, पुढे निघावं, पुढे निघावं. जात जात चित्रकूट पर्वतापर्यंत माझा भरत आलेला आहे. चतुरंगी सेना सोबत आहे. लक्ष्मणाने पाहिलं धनुष्याचा बाण काढलेला आहे. त्या ठिकाणी बाण काढला, धनुष्याला जोडला, कानापर्यंत दोरी ओढली. सांगितलं प्रभू फक्त एक आज्ञा द्या. या भरताच्या आईने आपल्याला जंगलामध्ये पाठवलं प्रभू, आणि आता चतुरंगी सेना घेऊन आपल्यासोबत युद्ध करायला आलाय. पण प्रभू रामचंद्राचा विश्वास होता. प्रभू रामचंद्राने सांगितलं हे लक्ष्मणा, अरे तो माझा भरत आहे आणि मला माहिती आहे माझा भरत माझ्यावरती कधीच आक्रमण करू शकत नाही. काय विश्वास असेल महाराज? एवढा विश्वास आपल्या भावाभावामध्ये सुद्धा असायला पाहिजे. फार महत्वाच्या गोष्टी होतात. अलीकडच्या काळामध्ये विश्वास संपत चाललेला आहे. अलीकडच्या काळामध्ये माणसं एकमेकापासून त्या ठिकाणी दूर होत चाललेले आहेत, दूर होत चाललेले आहे. एका ठिकाणी सुंदर सांगितलं ना महाराज, आज के एक इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया, कैसी मनजूस घड़ी है, भाइयों में जंग छिड़ी है, कहीं पर खून कहीं पर ज्वाला, जाने क्या है होने वाला, आज दुखी है जनता सारी, रोते है लाखों नर नारी, रोते है आंगन गलियारे, रोते आज मोहल्ले सारे, रोती है सलमा, रोती है सीता, रोता है कुरान और गीता, आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना ओ नाता है, डस लिया सारी देश को जहरी नागों ने, घर को लगा दी आग घर के चिरागों ने. काय झालं महाराज आजच्या माणसाला? आजचा माणूस बदलला महाराज, पूर्ण चेंज झाला. लोक म्हणतात आपण बदललो 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 महाराज. काही नाही, फक्त आपले विचार बदलले. माणसं तेच आहे, सगळ्या गोष्टी तेच आहेत दादा. त्याच्यामध्ये बदल काहीच नाही, फक्त बदलले आपले विचार. बहारों ने कहा चमन बदल गया, सितारों ने कहा गगन बदल गया, लेकिन एक फकीर ने कहा बदला कुछ नहीं प्यारे, मुर्दा वही का वही है, सिर्फ कफन बदल गया. बदललं फक्त आपलं कातड महाराज, बदलले फक्त आपले विचार. विचार एकत्र यायला पाहिजे, आपण एका ठिकाणी नांदायला पाहिजे. भरत निघाला दादा. रामाचा विश्वास होता. भरताने माझ्या प्रभू रामचंद्राला पाहिलं. भरत धावत पळत माझ्या प्रभू रामचंद्राकडे गेला. प्रभू रामचंद्रही धावत पळत गेले. भरताने साष्टांग दंडवत माझ्या प्रभूला घातला. प्रभूने भरताला उचललं महाराज, त्या ठिकाणी आपल्या कंठाशी लावलं. दोघांच्या त्या ठिकाणी नेत्रामधून त्या ठिकाणी घळघळा घळघळा आसरू त्या ठिकाणी दाटून येऊ लागले. आणि एवढे आसू दाटून आले की त्या ठिकाणी दोघांच्याही तोंडामधून शब्द फुटत नव्हता. पण जगामधला सगळ्यात मोठा आनंद आज त्या भरताला आणि प्रभू रामचंद्राला मिळत होता. याला म्हणायचं महाराज प्रेमाचं आलिंगन. विठ्ठला आणि तिसरा आहे महाराज संतांचं आलिंगन. संतांचं आलिंगन एवढंच काय, संतांची संगती जरी आपल्याला मिळाली ना काही काळ, तुकोबरा म्हणतात तुका म्हणे निवेतनु रजकनु लागत. माणसाचं शरीर शांत होतं, संतांच्या शरीराचा स्पर्श जरी आपल्याला झाला ना तरी आपलं शरीर शांत होतं. महाराज ऐका, तुकोबराय होते भंडाऱ्या डोंगरावरून. तुकोबराय निघाले रात्री 12-1ची वेळ. समाधीतून जागे झाले. भजन करता करता निघाले आपल्या घराकडे. आता आपल्या घराकडे निघाल्यानंतर तुकोबरायला चालता चालता काय झालं, 4 चोर भेटले महाराज. किती? 4 चोर भेटले. 4 चोरांनी तुकोबरायला अडवलं महाराज. अडवल्याच्या नंतर आता तुकोबरायकडे काय धन सापडणार आहे? एखादा महाराज असतं तर पाकिट सापडलं असतं, एखादं नारळ सापडलं असतं, बरोबर आहे ना. तुकोबरायकडे काय होतं महाराज? चिपळ्या आणि विना. तुकोबरायला त्यांनी धरलं महाराज. म्हणजे महाराज काय असं तुमच्या जवळ काढा? तुकाराम महाराज म्हणले माझ्याजवळ काहीच नाही, फक्त चिपळ्या आणि विना आहे. म्हटले बर. चोराने विचार केला, आता पहिलंच गिऱ्हाईक जर फेल गेलं तर कशा चोऱ्या व्हायच्या? म्हटले मग याला आपल्यासोबत चोरीला घ्या. म्हणजे महाराज चला चोरीला. तुकाराम महाराज म्हटले चला. निघाले तुकाराम महाराज चोरीला. एका गावामध्ये गेले. श्रीमंत पाटलाचा वाडा पाहिला. वाडा पाहिल्यानंतर चोराने विचार केला, महाराज चांगले जाड जोड्या बमच्या बंबे अंगामध्ये ताकद आहे. म्हटले मग महाराजला उतरामध्ये वाड्याला. म्हटलं ठीक आहे.
मग काय केलं महाराज, चौघा चोरांनी काय केलं, तुकाराम महाराजला वाड्यामध्ये उतरवलं. सांगितलं महाराज वाड्यामध्ये गेल्यानंतर वजनदार वस्तू बाहेर फेका. काय म्हटले, वजनदार वस्तू बाहेर फेका म्हटल्याबरोबर तुकोबरायांनी काय केलं, महाराज वाड्यामध्ये उतरले. पहिला नाणीचा दगड उचलला, नाणीचा दगड उचलला बाहेर फेकला. चोर म्हणले आता जमलं गड्या, आता चोरी करायला आलो का दगड न्यायला आलो म्हणे आपण. दगड उचलला बाहेर फेकला. चोर म्हणे हे काही मेळ बसणं गेले. म्हणले महाराज अहो काय हलक्या हलक्या वस्तू बाहेर फेका. तुकोबराय किचन रूम मध्ये गेली. किचन रूम मध्ये चमचा घे बाहेर फेक, चाळणे घे बाहेर फेक. चोर म्हणले हे काही मेळच बसणं म्हणजे. म्हटले मग आपणच उतरू. चारचे चार हे चोर वाड्यामध्ये उतरले. सोनं पाहायला लागले, सोनं पाहायला लागले. पण प्रकार असा घडला, सकाळी 4ची वेळ तुकोबरायची काकड्याची वेळ चालू झाली महाराज. आणि काकड्याची वेळ झाल्याबरोबर तुकोबरायचा संताचा नियम असतो, जिथे असेल तिथे पण आपला नियम. तुकोबराय लगेच त्या ठिकाणी मांडी घालून बसले. तुकोबरायने काकडा सुरू केला. महाराज उठा उठा साधू संत साधा आपुले हित. आता तुकोबरायने काकडा चालू केला. चोराला घाम फुटला ना महाराज. चोराला पळता भुई थोडी. आता करायचं काय, काय करायचं. चोर गेले महाराज एका कणकीमध्ये लपून बसले. जुन्या काळामध्ये कणकी राहायचा, कणकीच म्हणतात तुमच्याकडे ते धान्य साठवायला. हा कणकी राहायचा. म्हणजे भाषेची तफावत नसली पाहिजे. म्हणजे मी 2 तास सांगायचं तुम्हाला, मनाचं काहीच कळलं नाही, त्यात काही मेळ बसत नाही. बा कळलं पाहिजे ना. काय झालं महाराज, एका गावामध्ये भाषा जर नाही कळली तर काय होत आहे का. एका गावामध्ये एक 4-6 महिने कुठेतरी मुंबईला पुण्याला पोरगं राहिलं, खेड्या गावामध्ये आलं. त्यास इंग्लिश बोलायचं महाराज. कोणा सगळं 1ली 2रीच्या पोरा सांगू. काय माझं हॉट म्हणजे काय, त्या ठिकाणी हॉटेजवर म्हणजे काय, कॅट म्हणजे काय, मंकी म्हणजे काय. लोकांना काय कळायचं, पण ते लहान लहान लेकरं. लोकांना वाटायचं आपल्या गावाचा राम भाऊ मुंबईला गेला पण लय हुशार होणार गड्या. लोकांना वाटतं इंग्लिश बोलू राहिलं. मग एक दिवशी त्याच गावात एक फॉरेनचा माणूस आला, खडाखडा इंग्लिश बोलणारा. आता तो लागला इंग्लिश मध्ये बोलायला. गावात कोणालाच काही मेळ लागला. लोक म्हटले आपल्या गावातल्या राम भाऊला बोलून आणा. कशासाठी, त्याच्यासोबत इंग्लिश बोलायचं. राम भाऊला आणलं बोलून. तर तो फॉरेनर इंग्लिश मधून शब्द विचारायचा, याला काही मेळ लागा ना. किंवा त्याला म्हणायचा यस नो काहीतरी बोलायचं आपलं. त्याला आला रागवायचा मेळ बसा. त्याला आला राग आल्यानंतर फॉरेनरनं एक याच्या कानाखाली खंदेली निघून गेला. गावातल्या लोकांनी विचारलं म्हणजे काय आपल्या गावाचा राम भाऊ हुशारी हो. फॉरेनर संग इंग्लिश बोलला पण गावकऱ्याला गोष्ट खटकली. म्हणजे कानाखाली कोण आणली म्हणे फॉरेनर. गावकऱ्यांनी विचारलं म्हणजे काय राम भाऊ सगळं खरं, पण ह्या लोक त्या फॉरेनरनं तुझ्या कानाखाली कोण आणले. त्यांनी सांगितलं हे बघा, त्यांनी मला विचारलं म्हणे एवढा खडाखडा इंग्लिश बोलतो म्हणे, मग इथं कशाला राहतो. मी म्हणलो नाही बा मला गाव सोडायचं नाही. मग तिने खणखण कानाखाली आणली निघून गेलं म्हणे. त्याच्यामुळे कानाखाली आणली होती का. मेळच बसत नव्हता ना महाराज. मेळ बसला पाहिजे. मी जे सांगतो ते तुम्हाला कळते ना. हा विठाला ऐका. 4चे 4 चोर त्या कणकीमध्ये जाऊन बसले. पहाटची वेळ. तो पाटील त्या ठिकाणी आला. मला पाटलाने तुकोबरायला पाहिलं. सुंदर अशा प्रकारचं स्वागत केलं. तुकोबरायच्या समोर बसलेल्या संपूर्ण घर त्या ठिकाणी आनंदाने काकडा श्रवण करते. सकाळी 5-5:30 6ची वेळ झाली. तुकोबराय काकड्यामधून जागृत झाले. जागृत झाल्यानंतर चोराला एकच भीती मनामध्ये होती. म्हटले जर का तुकाराम महाराजने आता आपलं नाव सांगितलं आपण मेलो गड्यामध्ये, काय खऱ्या गोष्टी नाही. चोराला पाठ थंडीत घाम फुटला. त्या कणकीत बसल्या त्या विचारलं त्या मालकाने. म्हटले का हो महाराज एकटेच आलात का. चोर कान देऊन ऐकायला लागले. आता काय म्हणते. चोराला वाटलं फक्त आमचं नाव यांनी सांगून. तुकाराम महाराज म्हणले एकटा नाही आणखी 4 जण घेऊन आलो म्हणे. चोर म्हणले आता तुम्ही लगडे म्हणे काही खऱ्या गोष्टी नाही म्हणे. कुठे म्हणे त्या कणकीमध्ये लपलेले. 4घाला त्या कणकीमधून बाहेर काढलं महाराज. तुकोबरायच्या शेजारी बसवलं. ऐका बरं का, संगतीची ताकद सांगतो तुम्हाला. तुकोबरायच्या शेजारी बसवलं. उठलं लावून 4घाला आंघोळी घातल्या महाराज. जे चोर थोडी चोरी करण्याकरता त्या ठिकाणी आले होते महाराज, ते चोराला त्या मालकाने काय केलं, एक सूप भरून सोन्याच्या मोहरा दिल्या. सोन्याच्या मोहरा दिल्या. तुकोबराय तर काय घेतच नव्हते, दिल्या सोन्याच्या मोहरा. चोरांनी त्या सोन्याच्या मोहऱ्या आपल्या समोर पाहिल्या. चोराच्या मनामध्ये परिवर्तन झालं. अरे 2 तास तुकोबरायच्या संगतीमध्ये राहिलो तर मालक सूप घेऊन तो सोन्याच्या मोहरा सोन्याच्या मोहरा आपल्याला देऊ लागला. जर चिरकाळ भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये जर राहिलो तर माझा भगवान परमात्मा का मुक्ती घेऊन माझ्या समोर आला. ही संतांच्या संगतीची ताकद आहे. आणि म्हणून संतांची संगती आपण केली पाहिजे.
तुकोबराय सांगतात, जर अशा संताची तुम्हाला भेट झाली तर जे काही 4 मोक्ष आहेत महाराज, समीपता, स्वरूपता, सलोकता आणि सायुज्यता, या 4 मोक्षापैकी सगळ्यात मोठा मोक्ष असणारा सायुज्यता नावाचा मोक्ष तुम्हाला प्राप्त होईल. अभंगाचं पहिलं चरण. सुंदर चालवले महाराज, अतिशय सुंदर. अशी जर साथ असेल ना महाराज, किती वेळ कीर्तन केलं तरी काही टेन्शन नाही. काय सुंदर साथ आहे महाराज. अशी साथ भेटायला पाहिजे बरं का. आणि ही साथ भेटण्यासाठी सुद्धा कीर्तनकाराचं पुण्य लागतं महाराज. विनाकारण साथी भेटत नाही ना. तर साथी आम्हाला माहिती आहे महाराज, आमच्या साथी कशा असतात. कधी कधी असं वाटतं चिकूनगुन्याची साथ बरी सध्या तुमच्याकडे होऊन गेली ना, आता होऊन गेली ना, बरं झालं गेली. बाकी कोणती साथ बरी, पण कीर्तनाची साथ बरी नाही महाराज. अत्यंत वाईट परिस्थिती, कुठे कुठे भयानक परिस्थिती महाराज. एका गावात कीर्तन होतं आमच्या भागात, नाव नाही सांगत तुम्हाला गावाचं, पाहुणे असले तर तिथं जाऊन काळ्या टाकतात तुम्ही. एका गावात कीर्तन होतं. आता मला काही जास्त गायन करता येत नाही, मला आपला गायनाचा प्रॉब्लेम आहे. पण पीटी पाहिजे बा वाजवायला एखादा माणूस. खोदा तर रामभाऊ होता पण तुकाराम नव्हता, सखाराम होता पण तुकाराम नव्हता. म्हटलं का हो सगळे तयार झाले, पेटी मास्तर नाही का ते? म्हणजे महाराज पेटी मास्तर आहे पण मळ्यात राहते. म्हणलं मग त्याला बोलून आणून महाराज ते असे न्यायचे. म्हणलं का बरं? पाखोद वाजायला सखाराम येणार. म्हणलं मग काय झालं? म्हणजे ते सखारामचं त्या तुकारामचं जमत नाही, म्हणजे त्यांचा 36चा आकडा आहे. म्हटलं मग आपण 63चा करून घेऊ कीर्तनापुरता. ते म्हणजे जमणारच नाही, तुम्ही जा. चिखला पाण्यात रामपर्यंत गेलो महाराज, पाणी त्याच्या माळ्यापर्यंत गेलो. म्हणलं ओ सखाराम भाऊ चला म्हणलं कीर्तनाला. त्याने पाखोद वाजायला कोणी? म्हणलं तुकाराम. म्हणे महाराज त्याचं आपलं जमत नाही. जमत नाही पण चला बाबा कसं तरी घ्या जमून 2 तासाचं कीर्तन करायचं. त्याने महाराज त्याचा आपला 36चा आकडा, आपलं काही जमत नाही. अरे म्हणलं चला बाबा माझ्यासाठी चालू, तुमच्या पाया पडतो चालू. आणलं बघ त्याला. इथं आणलं तर सखाराम इकडे तोंड करून बसला, तुकाराम इकडे तोंड करून बसला. 36च्या आकड्यासारखे बसले दोघं. बसल्यानंतर चांगलं कीर्तन असं मध्यंतरी आलं महाराज. कीर्तनाचं चांगलं मध्यंतरी आलं. आल्यानंतर त्याचं पीटी मास्तर होता ना, त्याचे पखवादे कुठं होते 500 रुपये महाराज 3 वर्षापासून त्याचे आले ते ध्यानात. ते म्हटलं आपल्या याच्याकडे 300-500 रुपये म्हटले. मग त्याला म्हटलं एवढा चान्स आहे पैसे मागायचा. तिने पेटीवर वाजवायला सुरुवात केली महाराज. माझे पैसे देऊन टाक, माझे पैसे देऊन टाक. ते पेटीचा सूर असतो ना, सारे गम असे सूर असतात. तिने वाजवायला सुरुवात केली. माझे पैसे देऊन टाक, माझे पैसे देऊन टाक. आता हे आम्हाला काय कळतं महाराज, आम्ही सगळे टाकरे आमच्या तंद्रीत आमचं कीर्तन चालू. पण ते पाखोद्याच्या लक्षात आलं महाराज. पाखोद्याला वाटलं अरे तर आपल्या कीर्तनात पैसे मागायला लागले. पाखोद्याच्या लक्षात आलं ना. पाखोद्याने वाजायला सुरुवात केली महाराज. देईन तर देईन, नाही तर नाही नाही दे. तुमच्याकडे घ्यायचे नाही ना? होय असलं तसं म्हणून असंच वाजवायला सुरुवात केलं महाराज. देईन तर देईन, नाही तर नाही नाही दे. एक जण पैसे मागायचं, एक जण म्हणायचं देईन तर देईन, नाही नाही देईन. आम्हाला काही मेळ लागणार महाराज. समोर एक खंजीरवाडी बसलेला, टमकीवाला. टमकी माहिती तुम्हाला? खंजीरवाला असं समोर बसलेलं होते. म्हणायचे माझे पैसे देऊन टाक. हे म्हणायचं देईन तर देईन, येत नाही दे. तिने टमकी काढली महाराज. तिने वाजवायला सुरुवात केली. डुपले बुडले डुपले गेले पैसे काय महाराज. अशा साथीच्या भानगडीत महाराज. इथे काय सुंदर साथ आहे महाराज. महाराष्ट्रातील ख्यातनाम. आणि हे जे सगळे माणसं आहेत ना महाराज, सगळे माणसं महाराज माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, कर्माने, सगळ्याच गोष्टीने सगळे माणसं मोठे आहेत महाराज. आणि एवढे मोठे माणसं असून सुद्धा त्या ठिकाणी एका सामान्य माणसाच्या, सामान्य महाराजाच्या कीर्तनाला, कीर्तन कोणाचंही असो, माझंच असो असं कुणाचंही कीर्तन असो महाराज, अगदी जीव तोडून साथ करतात महाराज. एकदा या सगळ्यांसाठी टाळी वाजवा. अत्यंत सुंदर साथ महाराज या ठिकाणी. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, आपल्या भागाचं भूषण प्रकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे विलचंद बाबा आहेत. तुमच्याच भागातील त्या ठिकाणी ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण शरद महाराज आहेत. काय सुंदर या ठिकाणी साथ आहे. आमचे परमश्री परमादरणीय जे
12 महिने आम्ही सोबत असतो महाराज, जवळपास 12ही महिने सोबत असतो. असे आमचे हरिभक्तपरायण घनश्याम महाराज हे या ठिकाणी आहे. सर्वांच्या साथीने कीर्तनाचा योग आला महाराज. असू द्या, आपलं काय चाललं होतं ते सांगायच्या अगोदर काय सांगत होतो तुम्हाला मी? कीर्तन. शाबास, कीर्तन सांगत होतो ना. चोर काकडीचे पुढे घेतो ना आपण, चोर असे चोर. जाऊ दे, मी ध्यानात आणतो, थांबा, मी लक्षात आणतो. काय होतं कधी कधी नाही लक्षात राहत. असंच एका पोराला विचारलं मी, पोर खोडसळा राहता महाराज. असंच एका पोराला विचारलं, म्हणलं का रे पुढे चाललं होतं ते म्हणजे सांगतो पण अर्ध पाकिट द्यावं लागेल. त्याला म्हणलं मीच फुकट फिरसून तुला कुठून दिला. अवघड काम राहतं महाराज, पोराच्या नादी कधी लागायचं नाही. आणि तेव्हापासून मी पोराला विचारणं सोडून दिलं महाराज. पोरं जवळ सुद्धा बसू देत नाही, मी असे तुटक बसू देतो. एका ठिकाणी कीर्तन चालू होतं. आता मी कीर्तनात गुळ खात नाही, थोडा आवाज बसलेला होता, असं गुळ ठेवायचं, मी गुळ खायचं. सुरुवातीला गुळ मला चांगला लागला, पण नंतर ते गुळ मला खरट लागायला लागला. असं कीर्तनाच्या शेवटी असं खरट गुळ लागायला. त्यामुळे गुळाची चव कस काय बदलली. ते पोरगं काय करायचं महाराज, नाकात गुळ घालायचं मग गुळ मला द्यायचं. तेव्हापासून पोरं मी पुढे सुद्धा बसू देत नाही. विठाला अवघड काम राहतं पोराचं, पोराच्या नादी लागायचं नाही. असंच एका गावात कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर काय झालं, एक पोरग तिथे माझ्यासमोर बसलेलं होतं. म्हणे महाराज आपल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे तुम्ही कीर्तनकार आहे ना? म्हणलं हाय बा. मग आपल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं देता आलं तर ते म्हणत तसं नाही, एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं नाही तर मग अर्ध पाकिट द्यायचे. म्हणलं हे नाही पडत गड्या आपल्याला. ते म्हणत तसं नाही, कीर्तनाला जाऊन देत नाही महाराज, फेटाला पण भला देईन. म्हणलं काय करावं? म्हणलं विचार प्रश्न. त्यांनी सांगितलं म्हणे महाराज काठीवर वाटी, वाटीत गोटी काय सांगा म्हणे. तुम्हाला येतं का कोणाला? काठीवर वाटी, वाटीत गोटी काय म्हणा असेल तुम्हाला येतं का? शरद महाराज तुम्हाला येतं का? सांगायचं का? सांगायचं का? नाही सांगायचं का? महिला मंडळ सांगायचं का? मी त्याला 2000चं पाकिट दिलं तर सांगायचं तुम्हाला. मग ते पाकिट वसूल करावं लागेल ना मला. आता पोराचे प्रश्न अवघड राहतात मला. ते लवंग आपण जे लवंग खातो ना, ते लवंग काठीवर वाटीत गोटी. पोराचं जाऊ अवघड प्रश्न राहते. काय चाललं होतं आपलं, काय सांगत होतं मी? मुख्य मुद्दा हा आलिंगन घडे. अशा संतांचं जर आलिंगन आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं तर सायुज्य नावाचा मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. सायुज्य नावाचा मोक्ष म्हणजे त्या देवाच्या जवळ जगामध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी मोक्षपद आपल्याला प्राप्त होतं महाराज. असा त्या संतांचा महिमा आहे. पण असा त्या संतांचा महिमा असताना असे संत आपल्याला भेटतील कधी? तर ज्यावेळेस आता चला परत पहिल्या पदावरती, ज्यावेळेस आपल्या जीवनातला परमार्थ पिकेल त्यावेळेस, ज्यावेळेस आपली नामावरती निष्ठा वाढेल त्यावेळेस, ज्यावेळेस आपल्या नामावरती त्या ठिकाणी विश्वास बसेल त्यावेळेस. बरोबर आहे ना? त्या ठिकाणी नामस्मरणावरती विश्वास असेल तरच आपलं अंतःकरण शुद्ध होईल, तरच संत भेटतील. आता मला एक सांगा, आपला विश्वास नामस्मरणावरती आहे का? विश्वास आहे का? बोला बोला पटापट. आपल्याकडे फक्त त्या ठिकाणी 5 मिनिटं वेळ आहे. नामावरती विश्वास आहे का आपला? नामावरती विश्वास आपण त्या ठिकाणी विश्वासाने नामस्मरण घेतो का? पटकन बोला तरुण मंडळी. विश्वासाने घेतो, बरोबर आहे. मला एक सांगा, जर तुमच्या नामावरती विश्वासच आहे तर तुमची ज्यावेळेस तब्येत बिघडते त्यावेळेस तुम्ही माळ घेऊन जप करीत बसता का दवाखान्यात जाता? पटकन बोला. दवाखान्यात जातो. नामावर विश्वास आहे तुमचा? तुटे भवरोग संचित क्रियामान भोग आयसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्मे. जगातले सगळे रोग जर त्या ठिकाणी, जगातला सगळ्यात मोठा रोग जर नामस्मरण नीट होत असेल तर आपली ताप का जाणार नाही? आपला विश्वास आहे का? नाही महाराज. विश्वास असला पाहिजे, विश्वास अतूट विश्वास असला पाहिजे. मास्तर बाबांचं उदाहरण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पंढरपूरची वारी आली, पंढरपूरला जायला बाबा निघाले महाराज. शाळेमधून सुट्टी मिळाली नाही, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बाबांनी पडशी भरली. आपल्या त्या ठिकाणी बुक्का अष्टगंध आपल्या पडशीमध्ये टाकला आणि बाबा निघाले पंढरपूरला. विचार नाही केला की या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी पंढरपूरला गेलो तर आपली नोकरी जाईल, आपलं घर उघड्यावरती येईल, आपल्या पोटाचा प्रश्न उद्या उभा राहील. नाही विचार केला म्हणून
बाबा त्या ठिकाणी गेले, 1 महिनाभर भगवान परमात्म्याला काम करावं लागलं. एवढा विश्वास लागतो महाराज, एवढा विश्वास लागतो. अगदी 1-2 मिनिटामध्ये तुम्हाला उदाहरण देतो. विश्वास पहिला जाणून 1-2 मिनिटामध्ये उदाहरण देतो, ऐका. नीतू मांडके नावाचा एक डॉक्टर आहे माणूस, नीतू मांडके नावाचा, जो अमेरिकेमध्ये वास्तव्य करतो. तो नीतू मांडकेला भारतरत्न ही पदवी त्या ठिकाणी देण्यात आली. सगळ्यात मोठा पुरस्कार भारतरत्न, तो त्या नीतू मांडकेला द्यायचा आहे. तो नीतू मांडके त्याला का द्यायचा होता, तर त्याचं कारण आहे हृदयावरची जी सर्जरी आहे, ज्याला काय म्हणतो आपण बायपास असेल, आणखी काय असतील ते हृदयावरती, ते त्यांनी काढलेली आहे. आदरणीय त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंची सर्जरी त्यांनीच केली. अटल बिहारी वाजपेयींची सुद्धा सर्जरी कोणी केली, त्या नीतू मांडकेने. फार पुराणातलं उदाहरण नाही, आत्ताचं उदाहरण सांगतो. त्या नीतू मांडकेला भारतरत्न जाहीर झाला. महाराज अमेरिकेमधून नीतू मांडके निघाला, मुंबईमध्ये आला. मुंबईमधून त्याला रातोरात त्या ठिकाणी दिल्लीला पोहोचायचं होतं. उद्या सकाळी त्याला भारतरत्न मिळणार होता. पण परिणाम असा झाला, मुंबईमध्ये घरी आल्याच्या नंतर पाहिलं वातावरण बिघडलेलं आहे. विमानाच्या संपूर्ण फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मांडकेने विचार केला, जर सकाळपर्यंत त्या ठिकाणी पोहोचला नाही तर आपल्याला भारतरत्न मिळणार नाही. म्हणून गाडी घेतली, ड्रायव्हरला सांगितलं, ए दादा, अरे चल माझ्यासोबत. ड्रायव्हरला घेतला आणि नीतू मांडके निघाला. दादा भयावह अशा प्रकारची परिस्थिती, 5 फुटावरचं सुद्धा दिसत नव्हतं. एवढा भयानक वादळ वारं सुटलेलं आहे. धोधो धोधो असा पाऊस पडू लागला. 5 फुटावरचं माणसाला दिसत नाही, अशा अवस्थेमध्ये तो ड्रायव्हर गाडी चालत होता. जात असताना काही कळालं नाही. महाराज बऱ्याच अंतरावरती गेल्याच्या नंतर ड्रायव्हरच्या लक्षामध्ये आलं काय, सांगितलं, साहेब माफ करा पण माझ्याकडून रस्ता चुकला आहे, 5 फुटाच्या पुढचं दिसत नाही साहेब. साहेबांनी सांगितलं, ठीक आहे, काळजी नको करूस, एक काम कर, इथे कुठेतरी निवाऱ्याला आपल्याला काहीतरी सापडतं का बघ. म्हटलं ठीक आहे. ड्रायव्हर त्या गाडीच्या खाली उतरला. धोधो पाऊस चालू होता. इकडे तिकडे पाहिले, एक दूर छोटीशी झोपडी दिसली. थोडा झोपडी मधला लाईट त्याला दिसला. विचारला, साहेब या ठिकाणी एक झोपडी दिसते, जंगलात जंगल आहे पण झोपडी दिसते. म्हटलं ठीक आहे. नीतू मांडके तो ड्रायव्हर त्या झोपडीच्या दिशेने निघाला. महाराज दारावरती गेला, दाराची कडी ठोठावली, दरवाजा उघडला गेला. ताईने विचारलं, कोण आहे? सांगितलं, हे बघ ताई, आम्हाला रात्रभर या ठिकाणी विश्राम करायचा आहे, आम्ही रस्ता चुकलेला आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. दोघेही त्या ठिकाणी थांबलेले आहे. त्या नीतू मांडकेने त्या घराची अवस्था बघितली. कौलारू घुर आतमधून त्या ठिकाणी कुठे कुठे पाणी गळतंय म्हणून त्या ठिकाणी भांडे ठेवलेले. एक 4-5 वर्षाचा मुलगा पाळण्यामध्ये झोपवलेला. ती ताई त्या मुलाला झोका देते. हे दोघं त्या ठिकाणी, दोघांना चहा पाणी तिने विचारलं, बसायला सांगितलं. म्हटले, साहेब बसा, काही हरकत नाही, चहा पाणी नाही घेत तर नका घेऊ, बसा शांत. माझी देवपूजेची वेळ झाली, मी आता जाते आणि देवपूजा करते. पण नीतू मांडके एवढा मोठा डॉक्टर असताना, जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर असताना सुद्धा त्याचा देवावरती अजिबात विश्वास नव्हता. अजिबात देवाला न मानणारा माणूस नीतू मांडके विचार करू लागला. नीतू मांडकेचा असा विचार होता की बस जगामध्ये जो करतो तो माणूस करतो आणि जे आहे ते फक्त माणूसच आहे, माणसाशिवाय जगामध्ये दुसरं कोणीच काही करत नाही असं मानणारा तो डॉक्टर. त्याच्या समोर त्या स्त्रीनं सांगितलं, मी जाते आणि देवपूजा करते. तो बोलला काहीच नाही. मला तसाच बसला, विचार करू लागला, अरे काय देवाची पूजा करत असेल, कशासाठी देवाची पूजा करत असेल ही स्त्री. अरे हिचा मालक कुठे ते म्हणे कुठेतरी शहरामध्ये नोकरीला आहे, या जंगलामध्ये राहते, कौलारूचं घर आहे, जागोजागी हे घर गळतंय. 5 वर्षाचं बालक पाळण्यामध्ये हिला एक वेळेस खाल्लं तर दुसऱ्या वेळेस काय खावं याची पंचायत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा ही देवाची का पूजा करत असेल, कशासाठी करत असेल, काय दिलं हिला देवाने. नीतू मांडकेच्या डोक्यामध्ये विचाराचं काहूर पेटल्या गेलं जातं. विचाराचं काहूर पेटलं. 1 तास झाला. ती बाई पूजा करून त्या ठिकाणी मांडकेच्या समोर आली. आणि मांडकेने विचार केला. न राहून मांडकेने विचारलं, ताई एक प्रश्न विचारू का? विचारा ना ताई, मला एक सांगा, काय दिले तुम्हाला देवाने? 1 तास देवाची पूजा करताय, 1 तास नामस्मरण करताय, त्याला फुलच काय वाहताय, त्याला अगरबत्त्याच काय लावताय, काय दिलंय काय देवाने तुम्हाला? सांगा ना मला, कशासाठी पूजा करता? त्या बाईने सांगितलं, माझी श्रद्धा आहे, माझी निष्ठा आहे. नाही नाही, काहीतरी तुम्हाला देवाकडे मागायचं असेल म्हणून तुम्ही पूजा करता. का पूजा करता मला सांगा ना, काय कारण आहे? सांगा मला काय कारण आहे. त्या बाईनं सांगितलं म्हणले, दादा सांगू का तुम्हाला? म्हणे सांगा. हे बघा दादा, या पाळण्यामध्ये हे जे 5 वर्षाचा मुलगा दिसतो ना, याच्या हृदयाला होल आहे दादा, होल. याच्या हृदयाला छिद्र आहे. याला मुंबईला दाखवलं, याला दिल्लीला दाखवलं, याला चेन्नई सारख्या ठिकाणी दाखवलं. पण प्रत्येक डॉक्टरने मला एकच सांगितलं, म्हटलं याचं ऑपरेशन इथे भारतामध्ये कुणीच करू शकत नाही. प्रत्येक डॉक्टरने एकच सांगितलं, म्हणे कुणीतरी नीतू मांडके नावाचा डॉक्टर अमेरिकेमध्ये राहतो,
आणि या मुलाचं ऑपरेशन फक्त तोच डॉक्टर करू शकतो, म्हणून मी रोज माझ्या देवाकडे प्रार्थना करते, देवा एक ना एक दिवस त्या नीतू मांडकेला माझ्या घरामध्ये पाठवते. त्यावेळेस नीतू मांडकेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं दादा, पाणी आलं. आणि विचार केला, सांगितलं ताई आज तुझी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी साधना सफल झाली. त्याच वेळेस त्या मुलाला त्या डॉक्टरनं उचललं महाराज, पहिलं मुंबईला नेलं, ऑपरेशन केलं. आणि जो अजिबात देवाला न मानणारा डॉक्टर असताना सुद्धा तो देवाला मानायला लागला. कशामुळे? केवळ एका स्त्रीच्या निष्ठेमुळे. विठाला म्हणून परमार्थामध्ये आपली निष्ठा असली पाहिजे. परमार्थामध्ये आपली निष्ठा निश्चित अशा प्रकारची असली पाहिजे. अहो आपण माणसं आहे महाराज. राक्षसाची देवावरती निष्ठा होती व राक्षसाची आपली निष्ठा नाही देवावरती, आपली निष्ठा निष्ठी महाराज. राक्षस सुद्धा देवावरती निष्ठेने त्या ठिकाणी परमार्थ करायचे. राक्षस लोक महाराज. रावण होता, रावण आपल्या सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. रावणाची किती निष्ठा होती हो. स्वतःच्या आईचं आत्मलिंग इंद्र घेऊन गेला, म्हणून आईचं ते पूजेचं शिवलिंग इंद्र घेऊन गेला, म्हणून भगवान शिवजीकडे निघाला. कशा करतात? आत्मलिंग मागून आणण्याकरता. डायरेक्ट कैलास पर्वतावरती गेला. भोलेनाथांनी पाहिलं काहीतरी मागण्यासाठी आला. भोलेनाथांनी डोळे झाकून घेतले महाराज. आता डोळे झाकून घेतल्यानंतर रावणाने विचार केला आपल्याला देवाला प्रसन्न करायचं. मग रावणाने काय केलं माहितीये का? 10 मुंडक्यामधलं पहिलं एक मुंडकं तोडलं. आपण मुंडकं तोडतो का? तर एखादं बोट नख उपसून घेतो. एवढंच काय महाराज, आपण जर कीर्तनाला निघालो ना, कीर्तन चालता चालता जर ठेच जर लागली ना आपल्याला, आपण म्हणतो महाराज ते कीर्तन तुम्ही आम्हाला कीर्तन धार्जी नसतं. काही म्हणतात महाराज लोक, इकडे यायचं म्हणलं का काहीतरी कारण काढायचे महाराज, काहीतरी कारण काढायचे. पण याला परमार्थ निष्ठेचा परमार्थ असा. त्या रावणाने एक मुंडकं तोडलं महाराज आपलं. एक हात तोडला, तो हात त्या मुंडक्यामध्ये खोचला. कोणी? रावणाने. निष्ठा सांगतो तुम्हाला ऐका. एक हात त्या मुंडक्यामध्ये खोचला. हाताच्या नसा असतात ना, नसा शिरा त्या बाहेर काढल्या आणि सुंदर त्या शिरा बांधून घेतल्या. आणि त्याचं काय केलं महाराज? स्वरामध्ये तो ताऱ्या लावला. तार तुमच्याकडे एक तारी भजन होतं का? तुम्हाला तो एक ताऱ्या माहिती असेल? हा, त्याच्या खाली असं मुंडक्यासारखं असतं महाराज, गोल वरती काडी असते. तो ताऱ्या जगामध्ये सगळ्यात पहिला बनवला तो रावणाने बनवला. रावणाने सुंदर अशा प्रकारचा तो ताऱ्या बनवला. 18 हात रावणाने असे वरती केले महाराज. 18 हात. एका हातामध्ये त्या ठिकाणी तो तारे आहे. आणि रावण भगवान परमात्म्याची स्तुती करू लागला महाराज. काय सुंदर स्तुती केली हो रावणाने, अतिशय सुंदर केली. माझ्या आवडीची स्तुती आहे महाराज, अत्यंत सुंदर. रावणाने भगवान परमात्म्याची स्तुती करायला सुरुवात केली महाराज. सोह सिंधू सम विशाल जटा धृत चंद्र भाल गंगतीत रंगलाल कुमल नील वाजे गौतम पर लाल लाल चंदन की कोर बाल विशाल पर हजार धुनी पर साजे. ताली वाजवा सर्वजण, ताली वाजवा. वरती हात करा. अरे जिथे रावण ताली वाजवतो त्या ठिकाणी रावणासारखा भक्त स्वतःचा मुंड तोडून घेते. आपण ताली वाजवणार रावण एका पायावरती उभा आहे. भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी स्तुती रावण करू लागला होता.
जटाटवी गलज्ज्वल प्रवाह पावित स्थले गले वनं विलंबितं भुजंग तुंग मालिका डमट्ट वट्ट वट्ट मन्निनाद वट्ट वर्वयं चकार चंद्र तांडवं तनोतु सुंदर स्तुती केली महाराज. आणि मग भगवान परमात्मा प्रसन्न झाले. एवढी निष्ठा आहे का आपली? आता 2 मिनिटं टाळ्या वाजवायचं सांगितलं काही ना, आशा केल्या मग आशा केल्या मग आशा केल्या. खरं आहे ना? अहो परमार्थामध्ये निष्ठा असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. ऐका, आपली तशी वेळ होऊन गेलेली 5 मिनिटं शिल्लक झाली महाराज. अगदी 10 मिनिटांमध्ये आपण 5 मिनिटांमध्ये आपण कीर्तनची वाट करू. ज्या ठिकाणी गोरोबा काकांचं वास्तव्य होतं गोरोबा काका चिखल तोडत असताना चिखल तुडवता चिखलामध्ये स्वतःचा मुलगा त्या ठिकाणी गतप्राण झाला. बाहेरून पत्नी आली, पत्नीला पाहिलं त्या ठिकाणी लाल बुंद चिखल त्या पत्नीला दिसला. पत्नीने सांगितलं जवळ हे भजन, तुमचं भजन जळून जाऊ द्या म्हणे. काही करायचं नाही. मुलगा त्या ठिकाणी गतप्राण झालेला पाहिला. मांसामध्ये चिखल सगळा तुडल्या गेला, मांसामध्ये सगळं चिखल तुडल्या गेला. गोरोबा काकांनी सांगितलं जळो हे भजन म्हटल्याबरोबर गोरोबा काकांनी काठी घेतली आणि स्वतःच्या पत्नीला मारायला गोरोबा काका धावले. दादा त्यावेळेस पत्नीला सांगितलं हे बघा, माझ्या अंगाला जर स्पर्श करताना तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. गोरोबा काकांनी त्या ठिकाणी हातामधलं शस्त्र काठी टाकून दिली आणि त्या ठिकाणी निघून गेले महाराज. असे दिवसांदिवस असेच एक दिवस त्या ठिकाणी निघून चालला. पाहिलं गोरोबा काका पत्नीला हात लावत नाही. एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी, तोही गतप्राण झाला. प्रपंच चालायचा कसा? पत्नीला विचार केला, माझा जर यांनी त्याग केला ना तर माझ्या बहिणीसोबत यांचा विवाह करून दिला. पत्नीने आपल्या वडिलांना सांगितलं. त्या गोरोबा काकाच्या पत्नीची छोटी बहीण पुन्हा गोरोबा काकांच्या सोबत त्या ठिकाणी तिचा विवाह करून दिला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. जात असताना त्या सासरेबुवांनी सांगितलं, म्हणले काका जसं माझ्या पहिल्या मुलीला तुम्ही सध्या सांभाळताना तसंच हिला पण सांभाळा. गोरोबा काकांनी सांगितलं काही हरकत नाही. पहिल्या पत्नीलाही हात लावायचा नाही, हिलाही हात लावायचा नाही. काय करावं काही सुचायला तयार नाही. एक दिवशी रात्रीची वेळ, दोन्ही पत्न्या गोरोबा काकाच्या दोन बाजूला जाऊन झोपलेल्या आहेत. दोघींनी हात घेतला आणि आपापल्याच्या अंगावरती दोघीने 2 हात अशी त्या ठिकाणी गोरोबा काकांचे घेतले. गोरोबा काकांना रात्री जाग आली ना. पाहिलं तर माझे दोन्ही हात माझ्या पत्न्याच्या अंगावरती आहेत. विचार केला, अरे या हाताने माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली ना. गोरोबा काका तसेच उठले, धावत पळत गेले. एक धारदार शस्त्र पाहिलं आणि त्याच्यावरती हात आदळले. मला दोन्ही हात तुटून गेले गोरोबा काकाचे. दोन्ही हात तुटले. आता कसा प्रपंच चालणार? जे हात प्रपंच चालवत होते, जे हात गाडगे घडवत होते, आता प्रपंच चालणार कसं? कशाच्या जीवावरती प्रपंच चालायचा? माझा भगवान परमात्मा त्यांना सहाय्य करण्याकरता त्या ठिकाणी आला. दादा आला. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवशी गोरोबा काका पंढरपूरला गेले. पंढरपूरला नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. जनाबाई महाराज त्या ठिकाणी अभंग बोलायला सांगत होते. ज्ञानोपराय अभंग बोलत होते. जगाचा मालक, सृष्टीचा पालक भगवान परमात्मा त्या कीर्तनामध्ये नृत्य करत होता, कीर्तनामध्ये नाचत होता. आणि असा भगवान परमात्मा नाचत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं कधी कधी पितांबर सुद्धा त्या ठिकाणी निघून जायचा. लोक संत सांगायचे, देवा अरे पितांबर आवर. ज्यावेळेस भगवान परमात्मा देहभान व्हायचा ना, मग नामदेवरायला वाटायचं आता आपण कीर्तन थांबवलं पाहिजे. मग नामदेवराय काय करायचे? सगळ्यांना सांगायचे, एकदा सगळ्यांनी वरती हात करा. सगळे लोक त्या ठिकाणी वरती, इथं नाही तिथं सांगत होते. सगळे लोक वरती हात करायचे. महाराज गोरोबा काकाचे दुणके हात होते. गोरोबा काकाने दुणके हात त्या ठिकाणी वर केले. काही माणसं एवढे शहाणे होते महाराज, त्यांना असं वाटलं महाराजाला कुठं आपण तिकडे लांब अंधारात बसलेला आपण कशाने दिसतो महाराज. त्यांनी हात असे खालीच ठेवले. गोरोबा काकांनी दुणके हात वरती केले महाराज, पण ज्यांनी हात खाली ठेवले होते ना त्यांचे हात महाराज तुटले. त्यांचे हात उडले. गोरोबा काकांना येऊन चिटकले महाराज. तेव्हापासून कीर्तनामध्ये वर हात करण्याची पद्धत आहे. ज्यांना असं वाटत असलं आपले हात उडू नये, काय म्हणतो लक्षात आलं तुमच्या? ज्यांना असं वाटत असलं आपले हात आपण आहे तोपर्यंत शाबीत राहावे, त्या सगळ्यांनी एकदा हात वर करा. असं वा, याला म्हणतात महाराज. आता भीती दाखवल्यावर आता कसे वर झाले? वर भीती नाही महाराज, सत्य परिस्थिती. करावरती आज सगळ्यांनी एकदा जे घोष करायचा भगवान परमात्म्याचा, सगळ्यांनी टाळी वाजवायची. एकाच आवाजामध्ये सगळ्यांची टाळी. आणि ऐकावर का, टाळी सगळ्याची एका आवाजामध्ये झाली पाहिजे. उगा पत्र दगड फेकल्यासारखं वाजू नका हो. बरोबर आहे ना? एकच टाळी सगळ्यांची वाजली पाहिजे महाराज. विठोबा रखुमा
जीवनाचं कल्याण होतं, साईच्या नावाचा मोक्ष माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. ऐसा संतांचा महिमा, असा त्या संतांचा महिमा आहे. कसा आहे म्हटले, बोलण्याची सीमा त्या ठिकाणी राहिली नाही. अभंगाचं दुसरं चरण ऐसा महिमा झाली बोलण्याची सीमा. जगामधले जे काही सर्व तीर्थ आहेत, सर्व पर्व काळ आहेत. आता तीर्थ किती आहे, पर्व काळ किती आहेत, कोणत्या पर्व काळाचं काय महत्व आहे, विस्तार फार मोठा आहे बरं का. म्हणून अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, जगातले सर्व तीर्थ, सर्व पर्व काळ संतांच्या पायाजवळ वास करतात. किंबहुना संतांच्या पायाजवळ गेल्यानंतर ते पवित्र होतात. तुकोबरा म्हणतात, तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ, ऐसा संतांचा महिमा. आणि अशा संतांची जर सेवा केली तर ती सेवा माझ्या भगवान परमात्म्याला, देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे.